धक्कादायक नॅशनल हायवे क्रमांक 3 सौंदाणे तालुका मालेगाव येथील प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात धाडसी चोरी, 12 लाखांचा मुद्देमाल लंपास, सीसीटीव्हीत कैद झाली चोरांची टोळी. पोलिसांपुढे मोठे आव्हान, परिसरातील भाविकांमध्ये तीव्र संताप, चोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी. मुंबई महामार्गावर देवळा फाट्याजवळ असलेल्या सौंदाणे येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात काल रात्री 12:30 वाजेच्या सुमारास सुमारे 12 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरांनी हे धाडस केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे सचिव शरद कुमावत आणि पुजारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात झोपलेले होते. यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील जड दानपेटी उचलणे शक्य नसल्यानं चोरट्यांनी दानपेटीचं 2 कुलूपं तोडली. पेटी सुरक्षित ठेवलेले भाविकांचे श्रद्धेचे दागिने, ज्यात सुमारे 5.5 किलो चांदीचे छोटे मोठे मुकुट, कडे, घोडे, रत्नांचा हार आणि जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचं गुप्तदान असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटे सुमारे तासभर मंदिरात चोरी करत असल्याचं फुटेजमध्ये दिसतंय. पहाटे उघडकीस हा प्रकार आला असून नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पूजेसाठी गेलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचं कुलूप तुटलेलं दिसलं. त्यांनी तात्काळ शरद पेंटर बागोरे यांना जागा केलं. या घटनेची माहिती मिळताच मंदिर देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्णावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेतली आणि घटनेचं गांभीर्य ओळखून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस यंत्रणा सतर्क. डॉग स्क्वॉड पाचारण. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंतजी, हवालदार तुषार अहिरे, आवारे, पोलीस पाटील श्रावण खैनार आणि कोळी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय. चोरांचा माग काढण्यासाठी तातडीनं हस्तरेषा तज्ज्ञ, फिंगरप्रिंट एक्सपर्ट API कांबळे व अमोल गांगुर्डे, हरीश माळे आणि श्वान पथकाला डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आलं होतं. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. चोरांना त्वरित अटक करा, ग्रामस्थांची मागणी. चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सौंदाणेचे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बाफना, विनोद पाटणी, सुभाष बाफना, राज छाजेड, उत्तम टाक, नाथा देवरे, घनश्याम कर्णावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार आदी मान्यवरांनी घटनास्थळी त्वरित भेट देत या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड. सौंदाणे. मी श्री रामदेवजी बाबा मंदिर देवळा फाटा सौंदाणे येथील अध्यक्ष पदावरती असून काल रात्री 12 ते 1च्या दरम्यान मंदिराचे सचिव श्री शरद बागोरे व पुजारी राधेश्याम पांडे मंदिर परिसरात झोपले असताना काही अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील साईडच्या दरवाज्यातून प्रवेश केला व त्यात आतमध्ये जाऊन जे मंदिराची दानपेटी, मौल्यवान दागिने त्या दानपेटीतून चोरले, मंदिराचे कुलूप तोडले व त्यानंतर मौल्यवान ऐवज घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच जेव्हा पुजारी यांना कळाली तेव्हा त्यांनी आम्हाला तात्काळ संपर्क साधला. आम्ही सर्व सकाळी 5-5:30च्या दरम्यान मंदिरावर तात्काळ धाव घेतली व इतर परिसरातील सर्वांना बोलवलं. काय केलं? मंदिरातील दानपेटीमध्ये मुख्य वस्तू म्हणजे मंदिराचा जो उत्सव मूर्ती असते त्यावेळेचा प्रदर्शनातला घोडा आहे, जो मंदिराचा चांदीचा घोडा, जवळपास वजन 2.5-3 किलोचा घोडा असतो. व मूर्तीच्या कंठहार, मुकुट, हातातील चांदीचे कडे व चांदीचा भाला व भक्तांनी अर्पण केलेले जवळजवळ 107 छोटे छोटे घोडे जे आम्ही जपून तिथे ठेवलेले होते व तसेच काही छोट्या छोट्या किरकोळ चांदीच्या वस्तू ज्या पुरातन सांभाळून आम्ही ठेवलेल्या होत्या त्या सर्व एकसाथ चोरीला गेल्या व पैशांच्या स्वरूपात, रोख स्वरूपात असलेली रक्कम सुमारे आसपास 40-50 हजारच्या आसपास रक्कम ही चोरीस गेलेली आहे. कोण कोण येऊन गेले? चौकशी काय? या प्रकरणाची माहिती मिळाली असता आम्ही गावातील पोलीस पाटील श्री श्रावण खैनार यांना संपर्क साधला. ते पण घटनास्थळी परत हजर झाले व त्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशनला 112वर संपर्क साधल्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब, शिजवा साहेब ते पण पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी पाहणी केली असता मालेगावचे तालुका पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी त्यांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे डॉग स्क्वॉड त्यांनासुद्धा पाचारण करण्यात आले. तर श्वानाने मंदिराच्या मागील साईडचा जो भाग आहे तिथला रस्ता दाखवला गाडींचा. तसेच त्याच्यानंतर आता फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्यांना
पाचारण करण्यात आलं व ते आता त्यांचे काम बजावत आहेत. शरद भाऊ, तुम्ही इथे रामदेवजी बाबा मंदिरात रात्री झोपलेले होते, तर ही चोरी कशी झाली, आणि केव्हा झाली, आणि अंदाजे काय काय वस्तू केल्या सगळे तुम्ही माहिती द्या. मी रात्री 10-10:30 वाजता इथं आलो. नंतर लाईट गेलेली होती. त्याच्यानंतर लाईट आली 12 वाजता. तोपर्यंत आम्ही पुजारी आणि मी बातचीतच करत होतो. त्याच्यानंतर आम्ही मग झोपलो. त्याच्यानंतर ते थोडंसं सगळे गेट बीट आम्ही सगळे लावून घेतले. इथं सगळं कंपाऊंड आहे आजूबाजूला. आणि परत आम्ही मग नंतर झोपलो. झोपल्यानंतर सकाळी पुजारी उठले 5-5:30ला. त्यांनी पुढचं गेटला कुलूप लावलेलं होतं. त्यांनी चावी घेतली. चावीने ते गेट खोलला व नंतर लगेच मला उठवलं त्यांनी की ये क्या हो गया ऐसा. मग मी जाऊन बघितलं तर लगेच सगळं अस्तव्यस्त सामान पडलेलं होतं. तर तरी ते दानपेटी त्यांनी तोडलेली जे सगळे. त्याच्यामध्ये जवळजवळ 5-1 किलोचा ऐवज होता. चांदीचे घोडे, काही त्याचे देवाचे मुकुट, काही हातातले कडे वगैरे, तो गळ्यातला हार होता डायमंड सारखा. तर ते असं झालेलं. CCTV कॅमेरे पण लावलेले, हां, तरी चोरी झाली. तरी चोरी झाली. CCTV कॅमेऱ्यांमध्ये तुम्ही पाहिलं का? बघितलंय ना, त्यांनी तोंड वगैरे तर काही बांधलेलं नाही. हा का? साप चेहरे दिसत आहेत. हा. आणि काही रोख रक्कम बी असेल ना? हां, मग ते 50-50 हजारच्या आसपास रक्कम असेल.